चालतंय. हॅलो स्टुडंट्स, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा जो आपला लेसन सुरू आहे, या लेसनमध्ये कालच्या लेक्चरला आपण ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हा पॉईंट बघितला आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ग्रुप जर घेतला तर ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स असतात ते टॉप टू बॉटम जाताना सगळ्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम असतात, पण नंबर ऑफ शेल जे आहेत त्या एकने इन्क्रीज होत जातात. हे आपण ग्रुपमध्ये बघितलं. आता आपण डिस्कस करतोय पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. सो ग्रुप बद्दल जे सांगितलेलं त्याचं एक एक्झाम्पल मी बोर्डवरती लिहिते, ते तुमच्या समोर असेल तर तुम्हाला अजून लक्षात येईल दोन्ही मधला डिफरन्स, पिरियड आणि ग्रुप मधला. सो ग्रुपचे एक एक्झाम्पल बघा. इथे लिहिते ग्रुप नंबर 1. ओके, ग्रुप नंबर 1 मध्ये पहिला एलिमेंट मी तुम्हाला सांगितलं होता हायड्रोजन, त्याच्या खाली दुसरा होता लिथियम. नेक्स्ट जो एलिमेंट दिला तो होता लिथियम नंतर सोडियम आणि त्याच्या खाली होता पोटॅशियम. हे चार एलिमेंट त्यांचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिते. ह्याचा ॲटॉमिक नंबर आहे 1, याचा 3, 11 आणि 19. ओके, सो याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किंवा ॲटम जर ड्रॉ करायचा झाला तर हे सपोज सगळ्यांचे न्यूक्लियस आहेत. ओके, ही फर्स्ट शेल हायड्रोजनची ज्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. लिथियम बघा, ही फर्स्ट शेल ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि ही आउटर मोस्ट शेल याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन. इथे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहूया 1, याचा 2, 1, याचा 2, 8, 1 आणि याचा 2, 8, 8, 1. ओके, सो बघा सगळ्यांनी सोडियमचा हा जर न्यूक्लियस असेल तर न्यूक्लियस नंतर ही फर्स्ट शेल याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत 2, ही सेकंड शेल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि ही थर्ड शेल याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे 1. ओके, आणि पोटॅशियम न्यूक्लियस फर्स्ट शेल 1, 2, सेकंड शेल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. नेक्स्ट शेलमध्ये आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि त्यानंतरची जी नेक्स्ट शेल असेल ह्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहे 1. सो तुम्ही बघू शकता टॉप टू बॉटम जाताना काय फरक पडतोय. इथं शेल किती आहेत 1, इथे 1, 2, इथे 1, 2, 3, इथे बघा 1, 2, 3, 4. काय झालं, शेलचा नंबर एक एकने इन्क्रीज होत गेला. पण तुम्ही आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन बघा, सगळ्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे आहेत सेम. सगळ्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन आहे 1. त्यानंतर नेक्स्ट हे तुम्हाला ग्रुपचं कालचं मी एक्झाम्पल रिवाइज केलं. आज आपण स्टडी करतोय पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. पिरियड्स तुम्हाला माहिती आहे हॉरिझॉन्टल रोजना आपण काय म्हणतो पिरियड्स, आणि मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये किती पिरियड्स आहेत 7 पिरियड्स. सो याचा आपल्याला एक्झाम्पल आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघायचंय. बघा, इन पिरियड ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट नंबर ऑफ शेल रिमेन सेम. ओके, पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जाताना नंबर ऑफ शेल सेम राहतात. सी, सपोज हे पिरियडचे एक्झाम्पल आहे. सेकंड पिरियडचे आपण एक्झाम्पल बघूया. सेकंड पिरियड मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यातला पहिला जो येतो तो आहे लिथियम, नेक्स्ट आहे बेरिलियम, नेक्स्ट बोरॉन, नेक्स्ट कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. हे आहेत. यांचा ॲटॉमिक नंबर मी इथं बॉटमला लिहिते 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघूया. याचं कन्फिगरेशन आहे 2, 1, याचा आहे 2, 2, याचं 2, 3, याचा आहे 2, 4, 2, 5, 2, 6, 2, 7, 2, 8. हे दिलं आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आता शेल बघा, हा न्यूक्लियस असेल, फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेल 1 इलेक्ट्रॉन. हे दुसऱ्याचं बघा, फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेल 2 इलेक्ट्रॉन. हे तिसऱ्याचं इलेक्ट्रॉनिक न्यूक्लियस, फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेल मध्ये 1, 2, 3 इलेक्ट्रॉन. नेक्स्ट बघा, साईज वाढत चाललाय. ऍक्च्युली साईज वाढवायचा नाही, उलट कमी होत जातो. सेकंड शेल मध्ये 1, 2, 3. त्यानंतर नेक्स्ट न्यूक्लियस, फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेल 1, 2, 3, 4 इलेक्ट्रॉन. हे याचं या पद्धतीनं. सो तुम्हाला पिरियड मध्ये काय ऑब्झर्व होतंय बघा, काय लक्षात येते तुमच्या पिरियड मध्ये ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट नंबर ऑफ शेल रिमेन सेम. पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जाताना नंबर ऑफ शेल सेम राहतात. म्हणजे बघा इथे किती शेल आहेत, ही 1, ही 2, इथे 1, 2, 1, 2, 1, 2. पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जा, सगळ्यांकडे नंबर ऑफ शेल किती असणार आहे 2. ओके, नंबर ऑफ शेल रिमेन सेम.
हे पहिलं तर तुम्हाला स्टेटमेंट किंवा हा पॉईंट लक्षात ठेवायचा की पिरियडमध्ये शेल नंबर सेम राहतो. मग काय बदल होतोय? नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. आउटरमोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन आपण काय म्हणतो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. पहिल्या एलिमेंटकडे किती इलेक्ट्रॉन होते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन? 1. इथे 2, 3, 4, 5, 6. काय लक्षात येत आहे? लेफ्ट टू राईट जाताना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय होत चालले? इन्क्रीज होत चाललेले. आणि कितीने इन्क्रीज होत आहे? 1 ने इन्क्रीज होत आहे. ओके, सो हे दोन्ही स्टेटमेंट लक्षात ठेवा. इन पीरियड मध्ये आपण लेफ्ट टू राईट जातो, पीरियड मध्ये लेफ्ट टू राईट, आणि ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम. हे वाक्य सुद्धा बऱ्याचदा मुलं चुकवतात एक्झाम मध्ये, त्यासाठी नीट लक्षात ठेवा. इन पीरियड ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट number of shell remains same but the number of electron in the outermost shell goes on increasing. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहेच, पण ज्या मुलांनी फर्स्ट 20 एलिमेंट लर्न केलेले त्या मुलांना हा पिरियड ड्रॉ करता येईल, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिता येईल आणि अगदी आरामात सांगता येईल की शेल सेम राहिले, फक्त आउटरमोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 ने इन्क्रीज होत आहेत. ओके, सो एलिमेंट्स इन सेम पिरियड, या वाक्यावरती पण फिल इन द ब्लँक्स असते. एलिमेंट्स इन सेम पिरियड हॅव सेम नंबर ऑफ शेल. एका पिरियड मध्ये जेवढे एलिमेंट असतात तेवढ्या सगळ्यांच्या नंबर ऑफ शेल सेम राहतात. मग आता पुढे बुक मध्ये एक्सप्लेनेशन मध्ये दिलेले आहे. जर ग्रुप नंबर 2 तुम्ही बघाल, पिरियड नंबर 2 जर बघाल, पिरियड नंबर 2 आणि याच्यामध्ये शेल सगळ्यांकडे किती असतात? 2. असा हा होमवर्क समजा. पिरियड नंबर 3 मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहून बघा, तुमच्या लक्षात येईल त्यांच्याकडे शेल किती असणार आहे? 3. पिरियड नंबर 4 बघाल तर त्यांच्याकडे शेल असणार आहे 4. सो या पद्धतीने नंबर ऑफ शेल जे एका पिरियड मध्ये जेवढे एलिमेंट आहेत त्या सगळ्यांच्या नंबर ऑफ शेल काय असतात? सेम. आणि एक लक्षात येईल, पिरियड नंबर जो आहे तो शेलचा नंबर इंडिकेट करतो. लेफ्ट टू राईट जाताना बुक मध्ये एक स्टेटमेंट आहे की तीच शेल भरली जाते. म्हणजे काय? तर आता बघा, ही सेकंड शेल आहे. सेकंड शेलची इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे? कॅपॅसिटी किती आहे? काल आपण कॅल्क्युलेट केलं होतं. सेकंड शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? तर 8 इलेक्ट्रॉन बसतात. इथं बघा, फर्स्ट एलिमेंट मध्ये सेकंड शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1च आहे फक्त. अजून ती कंप्लीट भरली आहे का? नाही. तुम्ही दुसऱ्या एलिमेंट कडे गेला, किती इलेक्ट्रॉन झाले? 2. नंतर किती झाले? 3, 4. म्हणजे कुठली शेल भरली जाते? दुसरी शेल जी ती भरली जाते इलेक्ट्रॉननी. असं अगदी तुम्ही शेवटपर्यंत जाल तर शेवटचा जो निऑन आहे त्याच्या सेकंड शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे लेफ्ट टू राईट जाताना तीच शेल काय केली? त्यांनी कंप्लीट भरून टाकली. एकने सुरुवात केली की शेवटच्या एलिमेंट मध्ये सेकंड शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले. सो हे 3 स्टेटमेंट, ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट नंबर ऑफ शेल रिमेन्स सेम बट नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कितीने इन्क्रीज होतात? तर 1 ने, 1 ने इन्क्रीज होतो. आणि नेक्स्ट, एलिमेंट इन सेम पिरियड हॅव सेम नंबर ऑफ शेल. एका पिरियड मध्ये जे एलिमेंट आहेत त्यांचा जो शेलचा नंबर आहे तो कसा असतो? सेम असतो. सो दिस इज अबाउट दी पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. शक्यतो पिरियड नंबर जो आहे तो शेलचा नंबर इंडिकेट करतो. सो आता तुमच्या समोर दोन्ही मुद्दे आहेत, पिरियड आणि ग्रुप. ग्रुप मध्ये काय होतं? टॉप टू बॉटम नंबर ऑफ शेल काय होणार? इन्क्रीज होणार. आणि पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट नंबर ऑफ शेल काय राहणार? सेम राहणार. हे दुसरं बघा, इथं काय सांगितलं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रत्येकाकडे किती आहेत? 1. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रिमेन्स सेम. आणि इथं काय सांगितलं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस बाय 1, अपोजिट आहे एकमेकांच्या. सो हे ग्रुपचं आणि पिरियडचे एक एक एक्झाम्पल ऍटलिस्ट हे या पद्धतीनं ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हे लिहिता आलंच पाहिजे, तर तुम्हाला पुढचे पॉईंट आहेत ते व्यवस्थित एक्सप्लेन करता येतील. सो दिस इज अबाउट दी पिरियड. पुन्हा एकदा, काल आपण कॅन यू रिकॉल मध्ये चौथा क्वेश्चन जो आहे त्याचा मी तुम्हाला आन्सर दिलं नव्हतं, तुम्हाला आन्सर सांगायला सांगितलं होतं. काही मुलांनी आन्सर मला व्हॉट्सअपवरती पाठवलेले. चांगला प्रयत्न आहे त्या मुलांचा, किंवा ते अभ्यास करतायत हे यातून कळतं. सो आता या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते की हायड्रोजनची पोझिशन कुठे असली पाहिजे. तर ऍक्च्युली हायड्रोजनची पोझिशन ग्रुप नंबर 1 मध्ये दिलेली आहे, पण तिथेच का हे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये सुद्धा त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये. आणि आत्ताचा जर रिसेंट तुम्ही बघाल तर हायड्रोजनची पोझिशन ग्रुप नंबर 1 मध्ये नाही, त्याला टॉपला वरती एका बाजूला लिहिलेले. म्हणजे पिरियड नंबर 1 मध्ये आहे पण तो कुठल्याच ग्रुप मध्ये त्याला इन्क्लूड केलेलं नाहीये. तरीही त्याला ग्रुप नंबर 1 मध्ये लिहिणं जास्त योग्य का आहे आणि दुसऱ्या ग्रुप मध्ये लिहिणं योग्य नाही असं का? तर त्याचं एक्सप्लेनेशन फक्त ऐका.
ओके. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1 आणि त्यानंतर इकडे डायरेक्ट येतो हेलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2. इथं आहे लिथियम, बेरिलियम, मग इकडे बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. ही अशी अरेंजमेंट आहे मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये. मग हायड्रोजनला ग्रुप नंबर 1 मध्ये लिहायचं आणि ह्या ग्रुप नंबर 17 मध्ये फ्लोरीन बरोबर इथे नाही. आता काही मुलांनी मला आन्सर सांगितलं की हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल इन्क्रीजिंग ऑर्डरने ॲटॉमिक नंबरच्या, त्यामुळे ती इथं त्याची पोझिशन जी आहे ती इथंच योग्य आहे असं मुलांना वाटलं. पण बघा, विचार करून बघा, जर इथला हायड्रोजन काढला आणि तो इथं लिहिला तरी पण तो इन्क्रीजिंग ऑर्डरमध्येच राहतोय, काय फरक पडत नाही फ्लोरीनच्या वरती लिहिला किंवा इथं लिहिला तरी. सो त्यामुळे त्याला इथं लिहायचा आणि इथं का नाही लिहायचा ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर एक्सप्लेनेशन काय बघा, तरीही सांगतेय की आता हायड्रोजनची प्लेस चेंज झाली, त्याला ग्रुप नंबर 1 मध्ये न लिहिता असं सेपरेट बॉक्स केलेला आहे त्याच्यासाठी आणि तिथं हायड्रोजनला प्लेस दिलेली आहे. तरीही इथं जास्त योग्य का आहे ते मी तुम्हाला सांगते. ग्रुप नंबर 1 मध्ये जे एलिमेंट आहेत त्यातला लिथियम ॲटॉमिक नंबर आहे 3, त्याच्या खाली येतो सोडियम ॲटॉमिक नंबर आहे 11. बघा याचं इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन 281. हा काय करेल, एक इलेक्ट्रॉन डोनेट करेल आणि त्याचा स्वतःचा ऑक्टेट कंप्लीट करून घेईल. लिथियमचे इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन असेल 2 1. हा सुद्धा काय करेल, एक इलेक्ट्रॉन डोनेट करेल आणि त्याचा स्वतःचा ड्युक्टेट कंप्लीट करून घेईल. सो शक्यतो ह्या ग्रुपमधले इलेमेंट जे आहे ते काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात. जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेट केला जातो तेव्हा कोणता चार्ज येतो, पॉझिटिव्ह चार्ज. सो जेव्हा सोडियम हा इलेक्ट्रॉन डोनेट करेल तेव्हा आपण असं लिहिणार Na+ या पद्धतीनं. आता यांचा विचार करा, फ्लोरीन किंवा क्लोरीन आहे फ्लोरीनच्या खाली, याचा ॲटॉमिक नंबर आहे 9 आणि याचा ॲटॉमिक नंबर आहे 17. त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघा 2 7 आणि याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 8 7. हा काय करेल, फ्लोरीन ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन गेन करेल आणि हा सुद्धा एक इलेक्ट्रॉन गेन करेल. जर याने क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन गेन केला की आपण चार्ज देतो निगेटिव्ह. सो इट विल बी Cl-. आता हायड्रोजनचा विचार करा, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1. ओके, सो ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1. ड्युक्टेट कंप्लीट करण्यासाठी हायड्रोजनने काय केलं पाहिजे, एक इलेक्ट्रॉन गेन केला पाहिजे आणि H- तयार झाला पाहिजे. पण शक्यतो हायड्रोजन इलेक्ट्रॉन गेन करत नाही. हायड्रोजन जो आहे तो इलेक्ट्रॉन, त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे आणि तोही इलेक्ट्रॉन तो डोनेट करतो आणि जर इलेक्ट्रॉन डोनेट झाला तर आता काय शिल्लक राहिला बघा, हायड्रोजनचा हा ॲटम आहे, समजा हा न्यूक्लियस आणि ही शेल, ह्या शेलमध्ये हा इलेक्ट्रॉन होता. आता हा इलेक्ट्रॉन डोनेट केला तर ही शेल राहिलीच नाही. मग आता काय राहिलं, फक्त न्यूक्लियसमध्ये काय असतो, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. पण हायड्रोजनकडे न्यूट्रॉन सुद्धा नाहीये, हे माहिती असू द्या, हायड्रोजनकडे न्यूट्रॉन नाहीये, भरायला काय फक्त प्रोटॉन. आणि जेव्हा हा एक इलेक्ट्रॉन दिला जातो तेव्हा हायड्रोजनवरती चार्ज येतो H+. तुम्ही बऱ्याचदा बघा H+ आयनच आपण लिहितो, H+च तयार होतो. म्हणजे काय करतोय, हायड्रोजन त्याचा एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि हा प्रोटॉन जो आहे तो तयार. H+ झाला तर त्याला प्रोटॉन असं म्हटलं जातं कारण त्याच्याकडे फक्त प्रोटॉन शिल्लक राहतोय, न्यूट्रॉन नाहीये. जो इलेक्ट्रॉन आहे तो सुद्धा त्याने डोनेट केला. सो आता मला सांगा, त्याला इथं लिहिणं योग्य की इथं? जर या ग्रुपमध्ये लिहायला गेलं तर हे दोघं काय करतात, इलेक्ट्रॉन गेन करतायत. हायड्रोजन इलेक्ट्रॉन गेन करतो का, नाही. त्याला या ग्रुपमध्ये लिहिणं योग्य काय, कारण बाकीचे या ग्रुपमधले एलिमेंट इलेक्ट्रॉन डोनेट करतात. तसाच हायड्रोजन सुद्धा इलेक्ट्रॉन डोनेट करतो, त्यामुळे हायड्रोजनला इथं लिहिणं जास्त योग्य आहे असं एक्सप्लेनेशन आहे. तरी सुद्धा बऱ्याच प्रॉपर्टी याच्यावर बाकीचे मॅच होत नाही, त्यामुळे त्याला आता सेपरेट प्लेस दिलेली. सो हे त्याच्यासाठी एक्सप्लेनेशन होतं. सो ते कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन जे आहेत यूज युअर ब्रेन पॉवरचे ते आपले संपलेले आहेत. सगळ्यांनी एकदा बुक चेक करा. या बुकमध्ये पेज नंबर 21 वरचे जे यूज युअर ब्रेन पॉवरचे क्वेश्चन होते ते सगळे आपले सॉल्व्ह झालेले आहेत. या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर बुकमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हे झालेले आहे. डू यू नो हा बॉक्स मी सांगितलं होतं तुम्हाला. आणि मॉडर्न पिरियोडिक टेबलशी रिलेटेड जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहेत की एवढे हॉरिझॉन्टल रोला पिरियड म्हणायचं, 7 पिरियड आहेत, 1 to 7 नंबरिंग आहे, व्हर्टिकल कॉलमला ग्रुप म्हणायचं, 18 ग्रुप्स आहेत, तेच पॉईंट इथं दिलेले, ते फक्त रीड करा आणि लक्षात ठेवा. आता हा जो दिलेला आहे 23 पेज वरती हा मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे. मॉडर्न पिरियोडिक टेबल सगळ्यांकडे बुक असेल तर बुक काढा आणि त्याच्यामध्ये बघा शेवटच्या ज्या 2 ओळी, शेवटच्या म्हणजे लॅन्थॅनाइड ॲक्टिनाइड सिरीज नाही, त्याच्यावरती म्हणजे पिरियड जो आहे, पण हायड्रोजनचा पहिला पिरियड, मग लिथियमचा दुसरा, तिसरा, असा 6वा आणि 7वा जो पिरियड आहे
ते दोन पिरियड बघा, त्यात एका ठिकाणी स्टार मार्क दिलेले आणि दुसऱ्या ठिकाणी एक दुसरं सिम्बॉल केलेलं हॅश मार्क दिलेले. मग आता हे स्टार आणि हॅश काय इथं का असं केलेले, तर त्यांनी असं दिलेले जिथं स्टार आहे की नाही त्या स्टारच्या वरती लिहिले 57 to 71 आणि तो जो हॅश दिलाय त्याच्यावरती लिहिले 89 to 103. मग आता ह्याचा अर्थ काय, तर बघा तोच स्टार इथं खाली दिलाय लॅन्थेनाइट सिरीजला. लॅन्थेनियमचा ॲटॉमिक नंबर किती दिलाय बघा 57 आणि इथं पण काय दिलंय 57. त्याचा अर्थ हा जो एक ब्लॉक आहे त्या ब्लॉकमध्ये लॅन्थेनियम टू शेवटचा बघा ल्युटेरियम हे सगळे जे एलिमेंट आहेत सगळ्यांच्या प्रॉपर्टीज बऱ्यापैकी सिमिलर आहेत. तर हे सगळेजण जे आहेत ते या एका ह्याच्यातले एलिमेंट्स आहेत. आणि जिथं हॅश मार्क दिलेले आहे तिथं बघा 89 कोणाचा ॲटॉमिक नंबर आहे ॲक्टिनियम. म्हणजे हा ॲक्टिनियम जो आहे तो इथला एलिमेंट आहे या ठिकाणचा. तो उचलून इथं खाली का ठेवलेला आहे, कारण ॲक्टिनियम पासून 89 पासून ते 103 पर्यंतचे सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज बऱ्यापैकी सेम आहेत. मग हे सगळे एलिमेंट इथे एका ठिकाणी लिहिणं पॉसिबल नव्हतं, त्या सगळ्यांना एकत्रितपणे इथं खाली लिहिलं. फक्त स्टार मार्क करून इथं सांगितलं की हे सगळे एलिमेंट जे आहेत ते इथले आणि हे सगळे एलिमेंट या ठिकाणचे लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट सिरीज. हा एक मुद्दा तुम्हाला क्लिअर करायचा होता, तो व्यवस्थित बघा. आता आपण हा पॉईंट शिकलो पिरियड आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला देता येतील जर मी आता एक्सप्लेन केलेलं तुम्हाला समजलं असेल तर. काय दिले बघा, ऑन गोइंग थ्रू modern periodic table it is seen that the elements lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon belong to the period number 2. Write down electronic configuration of all them. सगळ्यांना लिहिता येईल का बघा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. ज्याला येत नाही त्यांनी व्हॉट्सअपवरती मला तसा डाऊट सेंड करा. ओके, सो सेकंड पिरियड मधले एलिमेंट दिलेले मी आता तुम्हाला लिहून दिलंच होतं एक्सप्लेनेशन मध्ये. तर ते बघा सगळ्यांचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचे. सेकंड क्वेश्चन, इज द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दीज एलिमेंट. काय आन्सर आहे, सगळ्या एलिमेंटचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम आहेत का, तर आन्सर आहे नाही, सगळ्यांचे सेम नाहीत. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कितीने इन्क्रीज होत आहेत 1 ने. आणि त्याच्या पुढे बघा, इज द नंबर ऑफ शेल द सेम इन दीज. ह्या सगळ्यांच्या शेलचा नंबर सेम आहे का, तर सगळ्यांच्या शेलचा नंबर सेम आहे, सगळ्यांकडे 2च शेल आहेत. तर ते व्यवस्थित बघा आणि इथं दिलेली डायग्राम ही पण तुम्ही कंप्लीट करता आली तर बघा. तर ते यांनी इथे एक्सप्लेन केलेले. हा पॉईंट आपला संपला आणि कॅन यू टेल तर ही झालेलं आहे. त्यानंतर पुढे जे आहे इथपर्यंत आपलं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. इथं HAT झाले पण तिथं वॉट पाहिजे. व्हॉट आर दी व्हॅल्यूज ऑफ n फॉर द शेल KLM. मी काल तुम्हाला हा टेबल एक्सप्लेन केलेला. तरीही बघा KLMN हे काय आहे, शेलचे नेम आहे. ओके, व्हॉट आर दी व्हॅल्यूज ऑफ n फॉर द शेल. n ची व्हॅल्यू काय आहे KLM साठी, तर ते बघा आपला फॉर्म्युला असा आहे 2n². हा न्यूक्लियस ही पहिली शेल तिचा नेम आहे K, ही दुसरी L M आणि N. बघा K L M N. K किती शेल आहे, 1 नंबरची, ही 2 3 आणि 4. सो K शेल साठी n चा नंबर किती 1, L शेल साठी n चा नंबर किती 2. या पद्धतीनं K साठी n आहे 1, L साठी n चा नंबर आहे 2 आणि M साठी n चा नंबर आहे 3. सो हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी अकोमोडेटेड इन अ शेल. राईट द फॉर्म्युला. फॉर्म्युला मी लिहिलेलाच आहे बोर्डवरती. हा फॉर्म्युला आहे 2n². आणि या शेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, तर बघा जर K शेलचा कॅल्क्युलेट बुक मध्ये दिलेलाच आहे तो चार्ट. K शेलचा n चा नंबर आहे 1, फॉर्म्युला आहे आपला 2n². मग तुम्ही असं लिहिणार 2 × 1 चा स्क्वेअर. सो 2 × 1 which is equal to 2. L शेल साठी n चा नंबर आहे 2, 2 × 2 स्क्वेअर. आन्सर येईल 2 × 4. आन्सर इज 8. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा M मध्ये n चा नंबर आहे 3, 2 × 3 स्क्वेअर इज इक्वल टू 2. 3 चा स्क्वेअर येईल 9, 9 2s are 18. आणि KLMN n चा नंबर आहे 4, 2 × 4⁻². ओके, 2 4 चा स्क्वेअर येणार 16 आणि 16 दुने 32. सो पहिल्या शेलची मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन. सेकंड शेलची आहे 8, थर्डची 18 आणि लास्टची 32. 2 8
18 आणि 32 ही यांची इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी आहे. सो हे त्या टेबलमध्ये दिलेलं आहे. आता त्यांना पुढे एक्सप्लेन काय करायचं हे एक्सप्लेनेशन समजणं गरजेचं आहे, ते मी तुम्हाला सांगते. बघा, एक्सप्लेनेशन मध्ये त्यांनी सांगितलंय की जशी इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी आहे तसेच मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये इलेमेंट्स आहेत. कसं बघा, आता इथं शब्द नीट वापरायचे, इलेमेंट आणि इलेक्ट्रॉन. बऱ्याचदा ह्या दोन शब्दांमध्ये मुलं कन्फ्यूज होतात. तर बघा, के या शेलची किती इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे 2 आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल मधला पिरियड नंबर फर्स्ट. मुलांना मॉडर्न पिरियोडिक टेबल चेक करा. फर्स्ट पिरियड मध्ये किती इलेमेंट्स आहेत? इलेमेंट्स दोनच आहेत बघा, एक आहे हायड्रोजन आणि दुसरा हेलियम. तर त्यांना सांगायचंय की पहिल्या शेलची इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी आहे 2 आणि पहिल्या पिरियड मध्ये इलेमेंट्स आहेत 2. सेकंड शेल, ओके, सेकंड शेलची इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी आहे 8 आणि पिरियड नंबर 2 चेक करा. पिरियड नंबर 2 मध्ये इलेमेंट जे आहेत ते किती आहेत? 8च आहेत. ओके, सो या पद्धतीनं जसं सेकंड शेलची होल्डिंग कॅपॅसिटी 8 तसं सेकंड पिरियड मध्ये इलेमेंट 8. आलं का लक्षात? इलेमेंटची मी नावं सांगते बघा काउंट करून. सेकंड पिरियड मध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. किती झाले? 8 झाले इलेमेंट. सो सेकंड शेलची होल्डिंग कॅपॅसिटी 8 आणि सेकंड पिरियड मध्ये इलेमेंट सुद्धा 8. आता बघा पिरियड नंबर 3. पिरियड नंबर 3 जो आहे, आता इथं थर्ड शेलची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे? 18 आणि पिरियड नंबर 3 मध्ये इलेमेंट किती असले पाहिजेत? 18च असले पाहिजेत. पण तसं नाहीये. तुम्हाला हा एक डाऊट आला असेल बघा. पोटॅशियम ॲटॉमिक नंबर आहे 19, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2881. किती मुलांना डाऊट आलाय मला माहिती नाही, पण बघा तिसऱ्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? 18. मग हा इलेक्ट्रॉन इथे नसता का बसला? त्याच किती झालं असतं? 9 झालं असतं, 289. पण तसं लिहिता येत नाही. हे असंच लिहायचं 2881. असं का लिहायचं? तर ही जी थर्ड शेल आहे ती 8 ने फुलफिल केली जाते. पुढचे जे एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन असतील ते चौथ्या शेल मध्ये लिहायचे. चौथ्या शेलचं ऑक्टेट कंप्लीट झालं की पुन्हा ही शेल भरायला सुरुवात करायची. म्हणजे या शेल मध्ये 18 इलेक्ट्रॉन येणार आहेत का नाही येणार? येणार. पण कधी येणार? जेव्हा पुढची शेल हाफ फिल होईल, अर्धी भरली जाईल, तेव्हा तिथून पुढे जर इलेक्ट्रॉन असतील तर ते ह्या तिसऱ्या शेल मध्ये भरायचे. मी तुम्हाला या आधीच्या लेक्चरला एक प्रिन्सिपलचं नाव सांगितलं होतं, अबव प्रिन्सिपल. आणि त्या प्रिन्सिपल नुसार कुठल्या शेल मध्ये कधी इलेक्ट्रॉन भरले जातात ते सांगितलेलं आहे. मग आता तो प्रिन्सिपल तरी तुम्हाला झालेला नाहीये तरी माहिती असू द्या. थर्ड शेलची आपण कॅपॅसिटी लिहितोय 18 इलेक्ट्रॉन. 18च आहे, पण 18 ऍट ए टाइम भरत नाही. तिसरी अर्धी भरली जाते, मग चौथी अर्धी भरून घेतात. चौथी अर्धी भरली की मग पुन्हा तिसरी पूर्णपणे म्हणजे 18 इलेक्ट्रॉन फिल केली जाते. सो असं ते फिलिंग आहे. त्यामुळे तिसऱ्या शेल मध्ये जरी 18 इलेक्ट्रॉन असले तरी पिरियड नंबर 3 मध्ये इलेमेंट्स किती आहेत? 8च आहेत आपल्या ह्या नियमानुसार. बघा तिसऱ्या शेल मध्ये तुम्ही इलेक्ट्रॉन इथे किती लिहिले? 8. सो पिरियड नंबर 3 मध्ये इलेमेंट सुद्धा 8. सो हे जे आहे ते खालच्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी दिलेले आहे. सो दिस इज अबाउट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मॉडर्न पिरियोडिक टेबल ॲटॉमिक नंबर नुसार आहे. ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. जेवढा ॲटॉमिक नंबर तेवढा इलेक्ट्रॉनचा नंबर असतो. त्यामुळे हे क्लिअर कट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे ते मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आपल्याला व्यवस्थित बघता येतं. आणि इथे आपले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे ते संपलेले आहे. त्याच्यानंतरचा लास्ट पॉइंट आपण या लेसन मधला सुरू करतोय, पिरियोडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. स्टार्ट करण्याआधी सांगते, या पॉइंट वरती बऱ्याच वेळा सायंटिफिक रिझन साठी बोर्डला क्वेश्चन विचारलेला आहे. सो सगळ्यांनी हे व्यवस्थित क्लिअर करा. बहुतेक याही बोर्डच्या पेपर मध्ये या पॉइंट वरती क्वेश्चन होता. सो सगळे 3च पॉइंट आहेत, एक व्हॅलन्सी, 2 साइज आणि 3 मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. हे तिन्ही पॉइंट तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे. सो नेक्स्ट पॉइंट इज पिरियोडिक ट्रेंड इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. Periodic trend in modern periodic table. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, व्हॉट इज मीन बाय पिरियोडिक ट्रेंड. पिरियोडिक ट्रेंड म्हणजे काय हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सो त्याची डेफिनेशन यांनी दिलेली आहे. तर ती डेफिनेशन काय दिलेली आहे बघा, इथे लिहिते मी, पिरियोडिक ट्रेंड
सी डेफिनेशन काय आहे? when the properties of element when the properties of the element in period and group in modern periodic table are compared certain regularities observed is observed in their variation. It is called periodic trend. ठीक आहे, बऱ्याचदा मुलं हे डेफिनेशन बुक मध्ये बोल्ड दिलेली नाहीये आणि लक्ष देत नाही किंवा हे पटकन लक्षात येत नाही, तर डेफिनेशन समजून घ्या आणि हे लक्षात ठेवा. when the properties of the element in period and group, पिरियड आणि ग्रुप मध्ये जे एलिमेंट आहेत, पिरियड म्हणजे आडवे लिहिलेले एलिमेंट आणि ग्रुप म्हणजे उभ्या ओळीतले एलिमेंट, तर त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज मध्ये हे मॉडर्न पिरियोडिक टेबल मधलं आपण बघतोय. सो व्हेन प्रॉपर्टीज of the element in period and group in modern periodic table are compared, जर त्यांचं कंपॅरिझन केलं, कंपॅरेटिव्हली जर त्यांना चेक केलं, तर काय बघायला मिळतं? सर्टन रेग्युलॅरिटी इज ऑब्झर्व्ड इन देअर व्हॅरिएशन. त्यांच्या बदलामध्ये सुद्धा काही नियमितपणा आहे, काही रेग्युलॅरिटी आहे. म्हणजे काय? तर तुम्हाला आता सांगितलेली प्रॉपर्टी सांगते. पिरियड मध्ये बघा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन हे दुसऱ्या पिरियड मधले एलिमेंट आहेत. ह्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 1. ह्याचे किती? 2, 3, 4, 5. बघा मुलांनो, व्हॅरिएशन आहे की नाही? कशामध्ये व्हॅरिएशन आहे? तर त्यांच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मध्ये लेफ्ट राईट जाताना सगळ्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम आहेत का? नाही. काय होत चालले? इन्क्रीज होत चालले. पण त्यात पण एक रेग्युलॅरिटी काय आहे की ते एकनीच इन्क्रीज होते. ह्याचा एक होता तर याचे 2 झाले, 2 नंतर याचे 3, 3 नंतर याचे 4. म्हणजे बदल आहे, व्हॅरिएशन आहे, पण त्या व्हॅरिएशन मध्ये काय आहे? रेग्युलॅरिटी. आणि यालाच काय म्हटलं जातं? पिरियोडिक ट्रेंड. सो महत्त्वाचे कीवर्ड कुठले? प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट इन पिरियड अँड ग्रुप. कम्पेअर केलं तर काय लक्षात येतं? रेग्युलॅरिटी इज ऑब्झर्व्ड इन देअर व्हॅरिएशन. व्हॅरिएशन मध्ये रेग्युलॅरिटी. सी व्हेन द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट इन periods and groups in modern periodic table are compared, certain regularity is observed in their variation. It is called periodic trend. पिरियड किंवा ग्रुप मध्ये जर तुम्ही एलिमेंटच्या प्रॉपर्टी चेक केल्या, हे फक्त मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्येच, जर त्यांच्या प्रॉपर्टी चेक केल्या तर त्यांच्या व्हॅरिएशन मध्ये काही रेग्युलॅरिटी दिसून येते आणि यालाच आपण काय म्हणतो? पिरियोडिक ट्रेंड असं म्हटलं जातं. मग आता आपण किती पिरियोडिक ट्रेंड शिकणार आहे? पहिला ट्रेंड शिकणार आहे आपण व्हॅलन्सी, दुसरा ट्रेंड आपण बघणार आहोत ॲटॉमिक साईज आणि तिसरा ट्रेंड आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मुलांना हे लक्षात असू द्या की एकावरती दुसरा ट्रेंड डिपेंड करतो, त्यामुळे सिक्वेन्सनी सगळे ट्रेंड जर तुम्हाला कळले तर ते मेटॅलिक नॉन मेटॅलिक पर्यंत समजणार आहे. अदरवाईज पहिले 2 जर ट्रेंड नाहीत समजले तर पुढचे समजणार नाही. त्यासाठी सगळे ट्रेंड जे ते व्यवस्थित समजून घ्या. सो फर्स्ट ट्रेंड आपण स्टार्ट करतोय व्हॅलन्सी, पण हे ट्रेंड आपण नेक्स्ट लेक्चर पासून स्टार्ट करूया. सध्या पिरियोडिक ट्रेंडची डेफिनेशन लिहून ठेवा. कॅन यू रिकॉल, यूज युअर ब्रेन पॉवर. सगळ्या क्वेश्चनचे आन्सर व्यवस्थित लिहून ठेवा. जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर तसं फक्त मला सजेस्ट करा. थँक्यू.